जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 10वा शून्यत्व निरशन नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जनाचे अनुभव पुसता कळहो उठिला उचिता हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा। श्री समर्थांनी दशक 8 ज्याचं नाव आहे ज्ञानदशक मायोद्भव नाम आणि समास 10 दशक 8 मधील शेवटचा समास 10वा समास समर्थांनी शून्यत्व निरसन नामाचा दिलेला आहे। श्री समर्थ म्हणता आहेत की जनाचे अनुभव पुसता कळहो उठिला उचिता कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा। श्री समर्थ म्हणतायत की लोकांना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारतात। एकच गदारोळ उठलाय, प्रत्येक जण आपले मत आपला अनुभव सांगू लागलेला आहे। त्यामुळे जो काही कल्लोळ उडाला आहे तो श्रोत्यांनी कौतुकाने ऐकावा। एक म्हणती हा संसारू, आता सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली आणि समर्थ निवांतपणे त्यांचं बोलणं, त्यांचं म्हणणं, त्यांचा अनुभव, त्यांचं मत काय आहे हे सगळं समर्थ तिथं बसून ऐकत आहेत। समर्थ म्हणतात आहे, पहिला उठला आणि म्हणायला लागला, एक म्हणती हा संसारू करिता पाविजे पैल पारू आपला नव्हे की जोजारू जीव देवाचे। एक म्हणतोय की हा संसार करता करताच आपण पैल तीराला पोचू, हा व्याप आपला थोडाच आहे, सर्व जीव देवाचे आहेत। आता दुसरा उठला आणि म्हणाला, एक म्हणती हे न घडे लोभ येऊन अंगी जडे पोटस्ते करणे घडे सेवा कुटुंबाची। आता दुसरा कोणी म्हणतो आहे की असे काही घडणार नाही, संसार करता करता लोभ येऊन अंगाला चिकटतो, पोटासाठी कुटुंबाची सेवा करणे भाग पडते। आता तिसरा म्हणतोय तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही सांगताय ते दोघं पण बरोबर आहे, पण माझं म्हणणं ऐकून घ्या। आता हा तिसरा काय म्हणतोय, एक म्हणती स्वभावे संसार करावा सुखे नावे काही दान पुण्य करावे सद्गती कारणे। आता कुणी म्हणतात आहे की सुखे नैव संसार करावा, मात्र सद्गती प्राप्त व्हावी म्हणून काय करावं तर काही दान करावं पुण्य करावं, काही दान करावं पुण्य करावं, त्यामुळे आपल्याला सद्गती प्राप्त होईल। एक म्हणती संसार खोटा वैराग्य घ्यावा देशवटा येणे स्वर्ग लोकींच्या वाटा मोकळ्या होती। कुणी सांगतात आहे की संसार कसा आहे, खोटा आहे, म्हणून असं धारण करून देश त्याग करावा म्हणजे स्वर्ग प्राप्तीचे मार्ग आपल्याला मोकळे होतात। वैराग्य धारण करून सांगितलं आहे, वैराग्य घ्यावा देशवटा येणे स्वर्ग लोकींच्या वाटा मोकळ्या होती। समर्थ म्हणत नाहीत तर समर्थ सांगतायत, हे सगळे त्यांचे श्रोते त्यांना सांगतात आहे, समर्थांना आपलं मत सांगतात आहे की संसार कसा आहे, खोटा आहे, म्हणून काय करावं वैराग्य धारण करून देश त्याग करावा म्हणजे स्वर्ग प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला मोकळे होतील। एक म्हणती कोठे जावे व्यर्थची कासया हिंडावे आपुले आश्रमी असावे आश्रम धर्म करुणी। कुणी म्हणतात आहे उगीच कोठे जायचं आहे, व्यर्थ कशाला इकडे तिकडे हिंडायचं, त्यापेक्षा आपला जो आश्रम असेल त्याचे आचरण त्या आश्रमात राहूनच करावे। एक म्हणती कैचा धर्म अवघा होतसे अवधर्म एक म्हणती कैचा धर्म अवघा होतसे अधर्म ये संसारी नाना कर्म करणे लागे। कुणी म्हणताय की कुठला आला आहे धर्म, सर्व अधर्मच घडत असतो, या संसारात नाना प्रकारची कर्म करावी लागतात। एक म्हणती बहुतांपरी वासना असावी बरी येण्याची तरी जे संसारी अनायासे। आता 8वा म्हणतो आहे की या सर्वांपेक्षा आपली वासना बरी असावी। 7वा काय म्हणतोय, आता या सर्वांपेक्षा आपली वासना बरी असावी म्हणजे अनायासे हा संसार तरून जाता येतो। एक म्हणती कारण भाव भावेची पाविजे देव एरहे अवघेची वाव गथा गोवी। कोणी म्हणतंय की आपला भावच सर्व गोष्टीस कारण असतो, म्हणून त्याला भावाला म्हणून समर्थांनी म्हटलंय की असेल तर त्यामुळे देवाचीही भाव आपला जर असेल तर त्यामुळे काय होईल, देवाचीही प्राप्ती आपल्याला होते आणि भावाशिवाय सगळं काय आहे व्यर्थ आहे, गोंधळ आहे। आणि पुढे म्हटलंय एक म्हणती वडिले जीवी अवघी देवची मानावी माये बापे पूजित जावी एका भावे। आता ह्याला
नव्याला हे पटत नाही. तो म्हणतोय तो तुमचं ठीक आहे म्हणणं, पण मी काय म्हणतो आहे, माझं काय मत आहे ते ऐका. तो काय म्हणतोय की आपल्या आई वडिलांना एक म्हणती वडिले जीवी, अवघी देवाची मानावी, माय बापे पूजित जावी एका भावे. आपल्या आई वडिलांना जीवाभावाने देवच मानित जावे आणि एकनिष्ठपणाने आई वडिलांची पूजा करावी. एक म्हणती देव ब्राह्मण, त्यांचे करावे पूजन, माय बाप नारायण विश्वजनाचा. आता एक म्हणतायत की देवा ब्राह्मणांचे पूजन करावे, त्यामुळे भगवान नारायण प्रसन्न होतील. परंतु पुढचा उठून म्हणतोय देवा ब्राह्मणांचं पूजन करावं मान्य आहे, पण ब्राह्मणांचं पूजन जे शास्त्र आहे त्या शास्त्रा ब्राह्मणांच्या पूजनापेक्षा शास्त्र पूजन करावं. एक म्हणती शास्त्र पहावे, तेथे निरोपिले देवे, तेने प्रमाणेची जावे परलोकासी. काय म्हटलंय की कुणी म्हणतात आहे शास्त्रात काय सांगितलं आहे त्याप्रमाणे वागावं, असं भगवान पुढचे म्हणतात आहे. त्याप्रमाणे वागलं असता आपल्याला काय होईल, परलोक प्राप्त होईल. तेने प्रमाणेची जावे परलोकासी. आता शास्त्र पाहायला गेलं तर शास्त्र सोपं आहे का हो? मग ब्राह्मणांच्या रूपामध्ये ब्राह्मण आपल्याला त्या शास्त्र जो कठीण आहे ते सोपं करून ब्राह्मण आपल्याला देतात आहे. त्यामुळे आपल्याला पूजा अर्चा करता येते आहे, कारण हे सगळं ब्राह्मणांना माहीत आहे, आपल्याला ते एवढं कळत नाही. पण आता हा काय म्हणतोय, शास्त्र पाहावं, त्यांची पूजनापेक्षा शास्त्र पाहावं. पण पुढचा काय म्हणतोय, एक म्हणती अहो जना, शास्त्र पाहता पूर्वेना, या कारणे साधू जना शरण जावे. आता कोण म्हणतंय की अहो शास्त्र इतकी आहेत की त्यांचा अभ्यास करायला आपले आयुष्य पुरे पडणार नाही, म्हणून त्यापेक्षा साधू संतांना आपण शरण जावं हे सगळ्यात उत्तम आहे. एक म्हणती सांडा गोठी, वायाची करिता चावटी, सर्वांस कारण पोटी भूत दया असावी. तर कुणी काय म्हणताय, उगीच वटवट करणं बंद करा, ती गोष्ट राहू द्या. सर्वात महत्वाचे म्हणजे पोटात आपल्या भूतदया असायला हवी. एक म्हणती एकची बर्वे, आपुल्या आचारे असावे, अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे. आता दुसरा म्हणतो आहे, 14वा म्हणतो आहे, आपापल्या वर्णाश्रम धर्मानुसार प्रचारानुसार आचार करावा, हे सर्वात चांगलं आहे. आणि अंतकाळी सर्वोत्तम नाम घ्यावे. परंतु नाम जर आपण आता घेतलं तर शेवटच्या काळी आपल्याला नाम येऊ शकतं. आपल्या मुखात सहज नाम यावं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. पण ते सहज नाम येणं शक्य आहे का हो? येईल का? तर पुढे त्याने म्हटलं आहे, एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल, नाही तरी भुली पडेल अंतकाळी. आता सांगितलेलं आहे बघा पुढे, एक म्हणती पुण्य असेल. दुसरा काय म्हणतोय, गाठी जर तुमच्या पुण्य असेल तरीच नाम येईल, तरच अंतकाळी मुखात नाम येईल, नाही तरी भुली पडेल अंतकाळी, नाहीतर विसर पडेल, भ्रांती उत्पन्न होईल. म्हणून पुढचं उदाहरण दिलं आहे, एक म्हणती जित असावे, तवची सार्थक करावे, एक म्हणती फिरावे तीर्थाटन. एक म्हणती जित असावे, कुणी एक म्हणतो आहे की जिवंतपणे आयुष्याचं सार्थक करावं. एक म्हणती फिरावे तीर्थाटन, तर दुसरा कोणी म्हणतो आहे की तीर्थयात्रा करीत फिरावं, हे सगळ्यात चांगलं आहे. एक म्हणती हे अटाटी, पाणी पाषाणाची भेटी, चुबकुळ्या मारिता हिमपुटी, कासा विष व्हावे. एक म्हणती सांडी वाचाळी, एक म्हणती सांडी वाचाळी. पुढे समर्थांनी म्हटलंय 18वा काय म्हणतो आहे की समर्थ म्हणतात आहे, एक म्हणती सांडी वाचाळी, अगाध महिमा भूमंडळी, दर्शन मात्रे होय होळी महापातकाची. आता काय म्हटलं आहे की त्यावर दुसरा कोणी म्हणतो आहे की हा समर्थ म्हणतायत की जिवंतपणे आयुष्याचं सार्थक करावं, तर दुसरा कोणी म्हणतोय तीर्थयात्रा करीत फिरावं, आणि पुढे कोणी म्हणतोय व्यर्थ खटाटोप कशाला करावा. एक म्हणती हे अटाटी, पाणी पाषाणाची भेटी कशाला करावा. तीर्थक्षेत्रात जिकडे तिकडे पाणी आणि पाषाणाशिवाय काय आहे. चुबकुळ्या मारिता हिमपुटी, कासावीस व्हावे. तीर्थात बुचकळ्या मारताना नाकातोंडात पाणी जाऊन कष्ट होतात आणि जीव मात्र कसा होतो, कासावीस
होतो. एक म्हणती सांडी वाचाळी, अगाध महिमा भूमंडळी, दर्शन मात्रे होये होळी महापातकाची. त्यावर दुसरा कोणी म्हणतोय, वाचाळपणा बंद करा. या पृथ्वीवर तीर्थक्षेत्रांचा महिमा अगाध आहे. केवळ मोठमोठी पातके आपल्या या तीर्थक्षेत्राला जाऊन आपली पातके भस्म होऊन जातात. एक म्हणती तीर्थ स्वभावे, कारण मन आवरावे, एक म्हणती कीर्तन करावे सावकाश. कुणी म्हणतोय, मनच बंद मोक्षाला कारण असल्याने संयमाने त्यासच आवरावं आणि तेच तीर्थस्वरूप बनते. तर दुसरा कोणी म्हणतोय, वेळ मिळेल तेव्हा कीर्तन करीत जा. योग म्हणती एक म्हणती योग बरवा, मुख्य तोची आधी साधावा, देहो अमराची करावा अकस्मात. कुणी म्हणतोय, योग हेच उत्तम साधन आहे, म्हणून तोच मुख्य साधावा आणि एकाएकी आपला देहच अमर करावा. पुढे म्हटलं आहे, समर्थ म्हणतात आहे, आता 21वा काय म्हणतो आहे, 21वा, एक म्हणती ऐसे काय, एक म्हणती ऐसे काय काळ वंचना करू नये, एक म्हणती धरती सोये भक्ती मार्गाची, एक म्हणती ज्ञान बरवे, एक म्हणती साधने करावे, एक म्हणती मुक्त असावे निरंतर. आता काय म्हणतायत, तर त्यावर एक म्हणतोय की हे बरं नाही, माणसाने काळाची फसवणूक करू नये, काळ वंचना करू नये. एक म्हणती धरावी सोये भक्ती मार्गाची. तर तिसरा कोणी म्हणतोय की आपण आपले भक्ती मार्गच आपण आपल्या भक्ती मार्गालाच लागावं, हे सगळ्यात उत्तम आहे. एक म्हणती ज्ञान बरवे, कुणी म्हणतंय ज्ञान उत्तम आहे, कुणी म्हणतंय एक म्हणती साधन करावे, साधन उत्तम आहे, साधन करावं. एक म्हणती मुक्त असावे, तर आणखी कुणी म्हणतायत की निरंतर मुक्तच असावं. एक म्हणती अनर्गळा, धरी पापाचा कंटाळा, एक म्हणती रे मोकळा मार्ग आमुचा. त्यावर कुणी म्हणतंय, अरे उच्छलखुर माणसा, जरा तरी पापाचा कंटाळा धर. त्यावर कुणी उत्तर देतोय की अरे आमचा मार्गच मुळे मोकळेपणाने वागण्याचा आहे. एक म्हणती हे विशेष, करू नये निंदा द्वेष, एक म्हणती सावकाश दृष्ट संग त्यागावा. आता पुढचा 24वा म्हणतोय की तुम्ही सांगता ते सगळं काही योग्य आहे, बरोबर आहे, पण मी काय म्हणतो आहे की एक म्हणती हे विशेष, कुणाचीही निंदा द्वेष करू नये, निंदा द्वेष कुणाचीही निंदा अथवा द्वेष करू नये, हे महत्वाचं आहे. एक म्हणती सावकाश दुष्ट संग त्यागावा. तर दुसरा कोणी म्हणतोय हळूहळू दुष्टांची संगती सोडावी आणि सत्संगती धरावी, संतांची संगती धरावी. त्यावर पुढचा म्हणतोय, लगेच दुसरा उभा राहिला आणि म्हणायला लागला, एक म्हणती ज्याचे खावे त्याच सन्मुखची मरावे, तेने तत्काळची पावावे मोक्षपद. कुणी म्हणतोय की ज्याचे अन्न आपण खातो, ज्याची खळी पोळी व त्याचीच वाजवावी टाळी, ज्याचे अन्न आपण खातो त्याची चाकरी करीत त्याच्या समोर मरावं, म्हणजे तत्काळ मोक्षपद आपल्याला प्राप्त होतं. आता पुढचा 26वा म्हणतो आहे की एक म्हणती सांडा गोठी, आधी पाहिजे ते रोटी, मग करावी चावटी सावकाश. काय म्हटलंय, या सर्व गोष्टी राहू दे, या सर्व गोष्टी राहू दे, आधी पोटाला अन्न कसे मिळेल ते पाहिलं पाहिजे. आधी पोटोबा आणि मग विठोबा. आधी पोटाला अन्न कसं मिळेल ते पहिलं बघायचं आणि नंतर बाकीचं पुढचं बघायचं. मग त्यासाठी तो म्हणतोय की पोटाला अन्न कसे मिळेल हे पाहिलं पाहिजे, इतर वटवट नंतर सावकाश करीत बसावं. एक म्हणती पाऊस असावा, मग सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे. आता तो 25वा सांगतो आहे की 26वा सांगतोय की आता आपल्याला पहिलं पोटोबा केला पाहिजे, पोटाला अन्न पाहिजे. तर पोटाला अन्न पाहिजे तर काय पाहिजे, पाऊस पाहिजे. म्हणून पुढचा म्हणतोय एक म्हणती पाऊस असावा, प्रथम चांगला पाऊस पडावा, आणि म्हणजे मग इतर गोष्टी कशा होतील, सकळ योग बरवा, सुरळीत चालतील. दुष्काळ न पडावा म्हणजे बरे, दुष्काळ पडला नाही म्हणजे बरं. एक म्हणती तपोनिधी, होता ओळती सकळ सिद्धी, एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे. कुणी म्हणतात आहे की खूप तप केले पाहिजे म्हणजे मग सिद्धी प्राप्त होतात. तर दुसरा कुणी म्हणतोय आधी इंद्रपदाची प्राप्ती करून घ्या. एक म्हणती आगम पहावा, वेताळ प्रसन्न करून यावा, तेने पाविजे देवा स्वर्गलोकी.
आता 29वा म्हणतोय, तंत्रशास्त्राचा अभ्यास करून आधी वेताळाला तुम्ही प्रसन्न करून घ्या. वेताळ देवाला आधी प्रसन्न करून घ्या आणि तेने पाविजे देवा स्वर्गलोकी. त्या योगे स्वर्गलोक प्राप्त होऊन तुम्हाला देव भेटतो. एक म्हणती अघोर मंत्र, तेने होईजे स्वतंत्र. श्रीहरी जयेचा कळत्र, त्याची ओळे. कुणी म्हणतात आहे की अघोर मंत्रांचे अनुष्ठान करावं आणि स्वतंत्र होता येते व जिचा आधार श्रीहरी आहे ती लक्ष्मी प्रसन्न आपल्याला होते. ती लागले सर्व धर्म, तेथे कैचे क्रियाकर्म. एक म्हणती कुकर्म तिच्यामध्ये. त्या लक्ष्मीच्या योगेच सर्व धर्म घडतात आणि मग तेथे क्रियाकर्माची आवश्यकता उरत नाही. तर दुसरा कुणी म्हणतोय की लक्ष्मीच्या मदानेच कुकर्म आपल्याकडून घडतं. एक म्हणती एक शासक, एक म्हणती एक साक्षप. करावा मृत्युंजयाचा जप, तेने गुणे सर्व संकल्प सिद्धी ते पावती. हे सगळं तुम्ही सांगितलं, पण त्याच्यासाठी मृत्यू आला तर मृत्यू हा येणारच. मग मृत्यूसाठी काय करावं? तर एक म्हणती अघोर मंत्राचं अनुष्ठान करावं आणि स्वतंत्र होता यावं, जिचा आधार कोण असावं? श्रीहरी आणि लक्ष्मी तिथे प्रसन्न मग होईल. ती लागले सर्व धर्म, तेथे कैचे क्रियाकर्म. एक म्हणती कुकर्म तिच्यामध्ये. एक म्हणती एक साक्षप, करावा मृत्युंजयाचा जप. एक प्रयत्न जरूर करून पाहावा. कुठला? तर मृत्युंजयाचा जप केला की त्याने काय होणार? तेने गुणे सर्व संकल्प सिद्धी ते पावती. त्या योगे सर्व संकल्प सिद्धीस जातात. एक म्हणती बटभैरव, तेने पाविजे वैभव. एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वी तसे. कुणी म्हणतोय की बटू भैरवाची उपासना केली की वैभव प्राप्त होते आणि दुसरा कुणी म्हणतोय की झोटिंग सर्व इच्छा आपली पूर्ण करतो. एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी. एक म्हणती उच्छिष्ट चांडाळी साहे करावी. कुणी म्हणतात आहे की काळी कंकाळी, तर दुसरे कुणी म्हणताय भद्रकाळी. भद्रकाळी तर आणखी कुणी म्हणतायत की उच्छिष्ट चांडाळी साहे करावी, म्हणजे साह्य करून घ्यावी. एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळा शंकर. एक म्हणती सत्वर पावे भगवती. कुणी म्हणते की विघ्नहर म्हणजे गणपती, श्री गणेश लवकर पावतो. तर दुसरं कुणी म्हणतंय भोळा शंकर लवकर पावतो. तर कुणी म्हणतंय भगवती सत्वर पावते. एक म्हणती मल्हारी, सत्वरची सौभाग्य करी. एक म्हणती महाबरी, भक्ती व्यंकटेशाची. आता कुणी एक म्हणतोय की मल्हारीच्या कृपेने लवकर भाग्योदय होतो, सत्वरची. एक म्हणती मल्हारी, सत्वरची सौभाग्य करी, म्हणजे मल्हारीच्या कृपेने लवकर भाग्योदय होतो. एक म्हणती महाबरी, भक्ती व्यंकटाशी. तर दुसरा कुणी म्हणतोय व्यंकटेशाची भक्ती करावी, हे सगळ्यात फार उत्तम आहे. एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा. एक म्हणती भार घालावा देवाच वरी. कुणी म्हणतात आहे की पूर्व प्रारब्ध जर असेल, तुमचं जे काही पूर्व प्रारब्ध असेल तसे होईल. तर दुसरं कुणी म्हणतंय प्रयत्न करावा. तर आणखी कुणी म्हणतंय सर्व भार हा काय करावा? एक म्हणती भार घालावा देवाच वरी. सर्व भाव हा देवावरच घालावा. एक म्हणती देवकाईचा, अंतची पाहतो भल्यांचा. एक म्हणती हा युगाचा युग धर्म. कुणी म्हणतोय की कसला आलाय देव? तो भल्या भल्यांचा अंत पाहतो, अंतची पाहतो भल्यांचा. एक म्हणती हा युगाचा युगधर्म. तर दुसरा कुणी काय म्हणतोय? हा युगाचा तर युगधर्मच आहे. एक आश्चर्य मानती, एक विस्मयो करीती. एक कंटाळून म्हणती, काय होईल ते पाहावे. आता ही बोलणी ऐकून कुणी आश्चर्य करतात, कुणाला आश्चर्य वाटतं, तर कुणी काय होतात? चकित होतात. आणि नंतर कुणी कंटाळून म्हणतात की जे काही होईल ते होईल, मग पाहिलं. ऐसे प्रापंचिक जन लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्प मात्र बोलिले. याप्रमाणे प्रापंचिक लोक आपापली मतं सांगतात, ती अपार आहेत, परंतु थोडी समर्थने इथे सांगितलेली आहेत. म्हणून त्यातली काहीच इथे सांगितलेली आहेत, भरपूर आहेत, अपार आहेत. आता असो हा स्वभाव असो, आता हा प्रापंचिकाचा स्वभाव बस झाला. ज्ञात्यांचा कैसा अनुभव, ज्ञानी लोकांचा अनुभव कसा असतो तेही सांगितलेलं सर्व सावध ऐका. ते आता सांगतोय ते सावध तुम्ही
ऐका. एक म्हणती करावी भक्ती, श्रीहरी देईल सद्गती. एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होय. कुणी म्हणतात आहे की श्रीहरी संगती जर केली, सद्गती केली तर श्रीहरी प्राप्त होईल, श्रीहरीची भक्ती केली तर सद्गती प्राप्त होईल. आणि कोणी म्हणतंय की कर्मानेच ब्रह्मप्राप्ती होते. एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होय. एक म्हणती भोग सुटेना, जन्म मरण हे तुटेना. एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या. कुणी म्हणतायत की प्रारब्ध भोग टाळता येत नाही आणि त्यामुळे जन्म मरणातूनही सुटका होत नाही. आणि कुणी म्हणतात की अज्ञानाच्याच अनेक उर्मी आहेत. एक म्हणती सर्व ब्रह्म, तेथे कैचे क्रियाकर्म. एक म्हणती हा धर्म बोलोची नये. एखादा म्हणतोय की सर्व ब्रह्मच आहे, मग तेथे क्रिया तरी कुठली आणि कर्म तरी कुठले. तर असा कुणी म्हणतो आहे की असे मानणे हा काय आहे, अधर्म आहे. आणि खरं तर असे बोलू सुद्धा नाही. एक म्हणती सर्व नासे, उरेल तेची ब्रह्म असे. एक म्हणती ऐसे नसे समाधान. पण कुणी म्हणतात आहे की प्रलयाच्या वेळी सर्व नाश पावल्यावर उरतं ते काय आहे. एक म्हणती सर्व नासे, उरले तेची ब्रह्म असे. म्हणजे प्रलयाच्या वेळी सर्व नाश पावल्यावर उरते ते काय आहे, ब्रह्म आहे. एक म्हणती ऐसे नसे समाधान. तर कुणी म्हणतायत की समाधान अशा प्रकारचे नसते. सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म, दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम. अनुभवाचे वेगळे वर्म, म्हणती एक. कुणी म्हणतायत की सर्व ब्रह्म असं म्हणणं व सर्व जाऊन उरते ते म्हणणं हे दोन्ही पूर्व पक्षाचे काय आहेत, भ्रम आहेत. अनुभवाचे वर्म काही वेगळेच आहेत. म्हणून पुढे म्हटलं आहे. आता पुढचा काय म्हणतोय. एक म्हणती हे न घडे, अनुर्वाच्य वस्तू घडे. जे बोलता मौन्य पडे वेदशास्त्रांशी. कुणी एक म्हणतायत की अनुर्वाच्य वस्तू आहे, तिचे वर्णन होऊ शकत नाही आणि वेद आणि शास्त्रे यांनाही त्यांचे वर्णन करताना मौन धरावं लागतं. तव श्रोता अनुवादला, म्हणे निश्चय कोण केला. सिद्धांत मते अनुभवला उरी कैची. श्रोत्याने आता शंका घेतली आहे की ब्रह्म कसे आहे हा निश्चय कोणी केला. आणि सिद्धांत असा आहे की तेथे अनुभवाला वावच नाही. म्हणजे अनुभवरूपी द्वैतही ब्रह्माच्या ठिकाणी उरत नाही असा हा सिद्धांत आहे. अनुभव देही वेगळाले, हे पूर्वीच बोलिले. आता काही एक केले नवचे की. प्रत्येक देहाचे अनुभव वेगवेगळे असतात असे पूर्वीच सांगितलं आहे. आणि आता काही केले तरी एक होऊ शकत नाही. एक साक्षत्वे वर्तती, साक्षी वेगळाची म्हणती. आपण द्रष्टा ऐसे असती ती, आपण द्रष्टा ऐसी स्थिती स्वानुभवाची. एखादा साक्षीत्वाने वागतो आणि साक्षी वेगळाच आहे असेही म्हणतो, पण आपण द्रष्टा साक्षी ही स्वानुभवाची स्थिती आहे. दृश्यापासून द्रष्टा वेगळा, ऐसी अलिप्तपणाची कळा. आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे. दृश्यापासून द्रष्टा नेहमी वेगळाच असतो आणि याचा साक्षात अनुभव आला की दृश्यात राहूनही अलिप्त कसे राहावे ही कला अवगत होते आणि मग त्याला तसा आपण साक्षीत्वाने निराळे असल्याचा अनुभवही येतो. सकळ पदार्थ जाणता, तो पदार्थाहून परता, तेही असोन अलिप्तता सहजची झाली. जो सर्व पदार्थांना जाणतो आणि त्या सर्व पदार्थांहून वेगळाच असतो, त्यामुळे ज्ञाता देहात असूनही सहजच त्यापासून अलिप्त असतो. ऐसे स्वानुभवे, म्हणती साक्षत्वे वर्तावे. असोनी वेगळे राहावे द्रष्टेपणे. स्वानुभवाने असे म्हणतात की आपण साक्षीत्वाने वेगळे आहोत आणि म्हणून दृश्यात असूनही द्रष्टेपणाने त्यापासून वेगळं व्हावं. म्हणून पुढे म्हटलं आहे. एक म्हणती नाही भेद, वस्तू ठाईंची अभेद. तेथे कैचा मतिमंद द्रष्टा आणिला. अवघी साखरची स्वभावे, तेथे कडू काय निवडावे. द्रष्टा कैचा स्वानुभवे, अवघेची ब्रह्म. एका स्वानुभवाने असे म्हणतात की आपण साक्षीत्वाने वेगळे आहोत, म्हणून दृश्यात असूनही द्रष्टेपणाने त्यापासून वेगळं व्हावं. आणि कुणी दुसरे असे म्हणतात की आत्मवस्तू एक आहे आणि तेथे भेद नसताना यात हा मतिमंद द्रष्टा कसा आणला. म्हणून पुढे म्हटलं आहे की तेथे कडू काय निवडावे. जर साखर आहे तर त्यातून कडू कसं काय निवडावं. त्यामुळे ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही हा स्वानुभव असताना तेथे द्रष्टा कोठून आणला. प्रपंच परब्रह्म अभेद, भेदवादी मानिती भेद. परीही
परी हा आत्मा स्वानंद आकारला. प्रपंच परब्रह्म यात भेदच नाही, हे एकरूप आहेत, पण भेदवादी लोक त्यात भेद मानतात आणि खरं तर स्वानंद रूप आत्मा दृश्य रूपाने आकाराला आलेला आहे. विघुरले तूप थिजले, तैसे निर्गुणची गुणा आले, तेथे काय वेगळे केले द्रष्टेपणे. आता उदाहरण दिले, पातळ तूप असते तेच थिजून घट्ट होतं, त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्म सगुण होतं आणि तेथे द्रष्टेपणाने काय वेगळं केलं. मनोनी द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश, द्रष्टेपणाचे सायास कासयासी. म्हणून द्रष्टा आणि दृश्य मिळून सर्व एकच एक जगदीशच जर आहे, तर द्रष्टेपणाचे सायास कशाला पाहिजे. ब्रह्मची आकारले सर्व, ऐसा एकांचा अनुभव, ऐसे हे दोन्ही स्वभाव निरोपिले. सर्व दृश्य जग म्हणजे परब्रह्म साकार झालेला आहे असा एखाद्याचा अनुभव असतो आणि त्याप्रमाणे हे दोन्ही स्वभाव वर्णन केलेले आहेत. अवघा आत्मा आकारला, आपण भिन्न कैचा उरला, दुसरा अनुभव बोलिला ऐसिया परी. एक आत्माच एकला एक आकारास आला आहे आणि त्याहून दुसरी वस्तूच नाही, तेथे आपण भिन्न उरतोच कोठे, असा हा दुसऱ्या काही लोकांचा अनुभव येथे समर्थांनी सांगितलेला आहे. पुढे समर्थ म्हणतात आहे, एक तिसरा अनुभव प्रपंच सारुनिया सर्व, काही नाही तोची देव ऐसे म्हणती. आता तिसरा अनुभव तो सांगतो ते ऐक. सर्व दृश्य सृष्टीचा पसारा बाजूला सारल्यावर काहीही नाही असं जे वाटतं तोच देव आहे असं काही लोक म्हणतात. दृश्य अवघे वेगळे केले, केवळ अदृश्यची उरले, तेची ब्रह्म अनुभविले म्हणती एक. सर्व दृश्य वेगळं केल्यावर केवळ अदृश्य जे उरलं तेच ब्रह्मा असा अनुभव काही लोकांनी सांगितला. परी ते ब्रह्म म्हणू नये, उपाया सारिखा अपाये, शून्यत्वास ब्रह्म काय मनो येईल. पण समर्थ म्हणतात की उपायासारखा ब्रह्म म्हणू नये. समर्थ काय म्हणतायत, ब्रह्म म्हणू नये, कारण शून्याला ब्रह्म म्हणू नये, कारण शून्याला ब्रह्म म्हटल्याने उपायच अपाय ठरेल. शून्यत्वाला कधी ब्रह्म म्हणता येईल का हो, नाही येणार. दृश्य अवघे ओलांडिले, अदृश्य शून्यत्वी पडिले, ब्रह्म म्हणून मुरडले तेथूनच मागे. दृश्य सर्व ओलांडलं की अदृश्य शिल्लक राहतं आणि ते शून्य रूप असतं, म्हणून साधक त्यालाच ब्रह्म समजतो आणि मागे फिरतो. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तयास मंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे. एकीकडे दृश्य असतं, दुसरीकडे काय असतो, देव असतो आणि मध्ये शून्य असते, पण अज्ञानामुळे प्राणी त्यालाच ब्रह्म समजतात. रायास नाही ओळखिले, सेवकास रावसे कल्पिले, परी ते अवघे व्यर्थ गेले राजा देखता. एखाद्याने राजाला ओळखलंच नाही आणि सेवकालाच राजा म्हणाला, पण प्रत्यक्ष राजाची भेट झाल्यावर त्यांना समजलं की हे सगळं व्यर्थ ठरलं, कारण तो तर राजा नव्हता, तो सेवक होता. तसं तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म, पुढे देखता परब्रह्म, शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटून गेला. तसे शून्यत्व हेच ब्रह्म अशी कल्पना केली तर पुढे परब्रह्माचा साक्षात अनुभव आल्यावर शून्यत्व ब्रह्म हा सर्व भ्रम कसा होतो, नष्ट होतो. परी हा सूक्ष्म आडताळा, वारी विवेके वेगळा, जैसे दुग्ध घेऊन जळा राजहंस सांडी. आता राजहंसाचं उदाहरण दिलंय, म्हणून हा सूक्ष्म अडथळा. राजहंस ज्याप्रमाणे काय करतो, दूध आणि पाणी त्याला जर मिक्स करून दिलं तर पाण्याचा त्याग करतो आणि दूध तेवढं तो प्राशन करतो. सारा सार विवेकाने तो दूर सारावा असं समर्थांनी इथं म्हटलं आहे. आधी दृश्य सोडिले, मग शून्यत्व ओलांडिले, मूळ माये परते देखिले परब्रह्म. आधी दृश्य पंचभौतिक आहे त्याचा त्याग करावा आणि मग शून्यत्व ओलांडावं आणि या पलीकडे असलेलं परब्रह्म मात्र पाहावं, कारण मूळ माये परते देखिले परब्रह्म. ते सगळं ओलांडलं की आपल्याला परब्रह्म दिसणार आहे. वेगळेपणे पाहणे घडे, तेने वृत्ती शून्यत्वी पडे, पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. पाहावे असं म्हटलं की जी वस्तू पाहायची ती व पाहणारा असा वेगळेपणा येतो आणि त्यामुळे वृत्ती शून्यत्वात पडते आणि मग शून्यत्व हेच ब्रह्म असा मनात संदेह उत्पन्न होतो. भिन्नपणे अनुभविले, तयास शून्य ऐसे बोलिले, वस्तू लक्षिता भिन्न झाले पाहिजे आधी. भिन्नपणे जे अनुभवलं ते काही नाही म्हणून त्याला शून्य असं नाव दिलं, पण आत्मवस्तूचे अनुसंधान करू लागलं की त्याच्याशी एकरूपता व्हाव्यास लागते. वस्तू आपणची होणे,
ऐसे वस्तूचे पाहणे निश्चयसी भिन्नपणे शून्यत्व लाभे. आत्मवस्तूला पाहणे म्हणजे ती वस्तू स्वतःच आपण होणे या प्रकारचे असते आणि त्यामुळे भिन्नपणामुळे निश्चितच शून्यत्वाची प्राप्ती होते. या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही, वस्तुरूप होऊ न पाही स्वानुभवे. म्हणून शून्य हे परब्रह्म होऊ शकत नाही. त्यासाठी स्वतः अनुभव घ्यावा आणि ब्रह्मस्वरूपच होऊन राहावं. आपण वस्तू सिद्धची आहे, मन मी ऐसे कल्पू नये. साधू सांगती उपाये तुझी आत्मा. आपण स्वयंसिद्ध आत्मवस्तूच आहोत, म्हणून मी म्हणजे मन अशी कल्पना करू नये. यावर साधू उपाय सांगतात की तूच आत्मा आहेस असे अनुसंधान करावं. म्हणून पुढे म्हटलं आहे, मन मी ऐसे नाथिले संत नाही निरोपिले. मानावे कोणाच्या बोले मन मी ऐसे. मुळात मी मुळात मन नाही, शिवाय संतांनीही तसंच सांगितलं आहे. मग कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा? मी मन असे मानावे? प्रश्नचिन्ह. पुढं, संत वचनी ठेविता भाव तोची शुद्ध स्वानुभाव. मनाचा तैसाच स्वभाव आपण वस्तू. संत वचनावर दृढ निष्ठा ठेवावी, दृढ विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी, कारण त्यांची वचने स्वानुभवावर आधारित असतात. मनाला जसं वळण लावावं तसं ते लागते, हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून समर्थ म्हणतात आपण आत्मवस्तूच आहोत ही गोष्ट मनावर ठसवण्याचा प्रयत्न करावा. आपणच ब्रह्म आहोत असं प्रयत्न करावा, तरच आपल्याकडून सगळं उत्तमाचं होईल. जयाचा घ्यावा अनुभव तोची आपण निरावेव. आपुला घेती अनुभव विश्वजन. ज्याचा अनुभव घ्यावया जातो ती अवयवरहित वस्तूच आपण होतो, हा अनुभव आपण घ्यावा आणि मग या आपल्या अनुभवाचा लाभ जगातील इतर लोकांनाही मिळतो. लोभी धन साधू गेले तव ते लोभी धनची झाले. मग ते भाग्य पुरुष भोगिले सावकाश. लोभी माणूस हा धनाचा शोध घेऊ लागतो आणि अखेर तो धनच होतो. त्याची वृत्ती केवळ धनरूप बनते आणि तो स्वतःच त्या धनाचा उपभोगही घेत नाही आणि मग दुसराच कुणी भाग्यवान पुरुष त्या धनाचा दीर्घकाळ उपभोग घेतो. म्हणून पुढे म्हटलं आहे, तैसे देहबुद्धी सोडिता सावकाश झाले तत्वता. अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी. त्याप्रमाणे साधकाने देहबुद्धी सोडली की तो स्वतःच ब्रह्मरूप होतो आणि अनुभवाशिवाय स्वानुभवाची हीच मुख्य गोम म्हणजे रहस्य आहे. पुढे म्हटलंय, आपण वस्तू मुळी एक ऐसा ज्ञानाचा विवेक. येथून हा ज्ञानदशक संपूर्ण झाला. आपण आणि आत्मवस्तू म्हणा अगर ब्रह्मवस्तू म्हणा मुळात एकच आहोत हे ज्ञानाच्या विचाराचे सार आहे. आणि याप्रमाणे येथे हा ज्ञानदशक संपूर्ण झाला आहे. म्हणजे दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम हा संपूर्ण झालेला आहे. 10 समास याच्यातले झालेले आहे. समर्थाने हा सगळा बोध दिलेला आहे. आता पुढे समर्थ काय सांगतायत, आत्मज्ञान निरोपिले यथामितीने बोलिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. मी माझ्या बुद्धीनुसार आत्मज्ञानाचे निरूपण केलं आहे. समर्थ सांगतायत मी माझ्या बुद्धीनुसार निरूपण केलेलं आहे आत्मज्ञानाचं. त्यात अधिक उन काही जे असेल ते श्रोत्यांनी मला क्षमा करावी असं समर्थ म्हणतात आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शून्यत्व निरशन नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.